विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही थंबनेल आणि टायटल पाहिल्याप्रमाणे की फर्स्ट इयरचे जे तुम्ही रजिस्ट्रेशन तर केले असेल, ज्यांनी केले नसेल त्यांच्यासाठी आज 31 तारखेपर्यंत मुदत वाढ केली होती. तर ती या ठिकाणी संपलेली आहे. केले असेल ठीक आहे, किंवा 5 वाजेपर्यंत होती ज्यांनी केलेले आहेत रजिस्ट्रेशन. आता त्यांच्यासाठी पुढे काय करायचं, त्यांना भरपूर प्रश्न या ठिकाणी आले असेल. तर त्यांच्यासाठी आपण हा व्हिडिओ मस्तपैकी घेऊन आलेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, जेणेकरून अशाच नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी मिळते. ठीक आहे, तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील समजेल की ज्यावेळेस त्यांचं रजिस्ट्रेशन होतं त्यानंतर काय काय प्रोसेस करावी लागते. तर पहा, व्हिडिओ सुरू करू. संपूर्ण माहिती मी सांगणार आहे आणि प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कशी असते ही मागच्या वर्षीची देखील दाखवणार आहे. त्यामध्ये काय काय चेक करायचे हे देखील मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. ठीक आहे, तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. पहा आता या ठिकाणी पाहू शकता की तुम्हाला जे आहे शेड्यूल या ठिकाणी मी आणलेला आहे. तर सगळ्यात पहिले सांगतो की रजिस्ट्रेशन या ठिकाणी संपलेलं आहे. 30 म्हणजे 31 तारीख होती. त्यानंतर तुमचं आता या ठिकाणी जे आहे 31 वाढलेली आहे. हे आता पहा, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी लागणार आहे, तर ती तुमची 3 तारखेला लागणार आहे. 3 ऑगस्टला लागणार आहे. ठीक आहे, प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट आहे. हे देखील समजून घ्या. प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तुम्हाला काय चेक करायचं की तुमचं नाव किंवा तुमची कास्ट किंवा मग तुमचं बर्थ डेट किंवा मग अजून काही असेल तुमचं, तर ते संपूर्ण माहिती चेक करायची. काही चुकलं असेल तर तुम्ही या ठिकाणी चेंज करायचं. जर तुम्ही म्हणजे जर कॉलेजला व्हेरिफिकेशन केलेलं आहे सर डॉक्युमेंटचं, तर त्या ठिकाणी जाऊन म्हणजे चेंज करायचे. आणि जर तुम्ही ऑनलाईन केलं असेल तर अपलोड डॉक्युमेंट, तर तुम्हाला ऑनलाईनच करायचे आहे. ठीक आहे, तर ही आहे 3 तारखेला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल. तुम्हाला 4 ते 6 तारखेपर्यंत ती तुम्हाला या ठिकाणी 6 तारखेपर्यंत तुम्हाला ती एडिट करता येईल. ठीक आहे, तर तोपर्यंत तुम्ही एडिट करू शकतात. आता पाहूया कशी असते प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आणि त्या ठिकाणी ती कशी मागच्या वर्षीची पाहूया. तर या ठिकाणी पहा, तुमच्यासमोर मी लिस्ट ओपन केलेली आहे. अशा पद्धतीने तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट येईल. तुमच्या नावाने येईल ती. तर तुमचा नंबर समजा आता हा मेरिट नंबर तुमचा कितवा आहे, 1 नंबर हा विद्यार्थी जो आहे याचा 1 नंबर आहे. तुमचं पाहायचं आहे की ओपन समजा तुमची कॅटेगरी जी आहे तिच्यातून लागला आहे का ते पाहायचं आहे. कॅटेगरी बरोबर आली का, तुमचं जेंडर बरोबर आलं की हे देखील पाहायचं आहे त्यामध्ये. ठीक आहे, त्यानंतर आहे तुमचं PWD जर झालेलं असेल किंवा DFD ते झालेलं असेल तर त्या ठिकाणी आहे का ते ऑप्शन. EWS झालेलं असेल तर आहे का, किंवा मग ऑर्फन TFWS हे झालेलं आहे तर ते आहे का, येस का नो. किंवा मग मायनॉरिटी टाईप काय असेल तर हाय नो. पर्सेंटाईल मार्क ज्याला टक्के जितके आहेत ते बरोबर आलेत का हे देखील पाहून घ्यायचं आहे. MST CET मॅथ आणि बायोचे पर्सेंटाईल बरोबर या ठिकाणी आलेत का हे देखील पाहायचं आहे. फिजिक्सचे पर्सेंटाईल आलेत का ते पाहायचं आहे. केमिस्ट्रीचे आलेत का ते देखील पाहायचं आहे. आणि त्यानंतर HSC PCB आणि PCM जे पर्सेंटाईल जे तुमचे आलेले आहेत MSc CET ते जे बरोबर आहेत ते देखील पाहिजेत. आणि टोटल HSCचे पर्सेंटाईल तुम्हाला या ठिकाणी पाहिजे. आता अशा पद्धतीने तुमची 2-3 हजार पानाची मेरिट लिस्ट ओपन होणार आहे. यामध्ये तुमचा नंबर पाहायचा आहे, चेक करायचा आहे कितव्या नंबरला तुमचा आहे मेरिट वाईज. तर तुमचा मेरिट वाईज तुमचा नंबर लागत असतो. आता ही महाराष्ट्र राज्याची मेरिट लिस्ट आहे. याच्यापैकी आता हा विद्यार्थी 1 नंबर आहे, तर याचा कोणत्याही कॉलेजला 100% नंबर. म्हणजे हे जे पहिल्या हजारच्या म्हणतो सॉरी, जे 300-200च्या आत आहेत त्यांचे कोणत्याही कॉलेजला नंबर या ठिकाणी लागणार आहेत, कारण त्यांना पर्सेंटाईल चांगले असतात. आणि तुम्हाला देखील लागणार आहे. तुमचे किती पर्सेंटाईल आहे खाली कमेंट करून सांगा. आणि तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्यानंतर फायनल मेरिट लिस्टची लगेच येते. फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतर याच्यामध्ये जर तुमचं काही चेंजेस करायचे असेल तर प्रोव्हिजनलमध्ये करून घ्या. फायनल आल्यानंतर तुम्हाला चेंजेस करता येणार नाही. ठीक आहे, तर लगेच जायचं आहे जिथं तुम्ही फॉर्म भरला त्या ठिकाणून ते चेंजेस करून घ्यायचे. ठीक आहे, चेंजेस केल्यानंतर तुम्हाला जर तुम्ही म्हणजे कॉलेजचे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत तर कॉलेजला जाऊन त्या ठिकाणी चेंज करून घ्यायचे. जर तसं नाही जमले तर तुम्हाला जर तुम्ही ऑनलाईन भरलेलं असेल तर ऑनलाईन चेंज करायचं. ठीक आहे, पण चेंज करून घ्यायचं. जर तुम्ही थोड्यासाठी जन्मतारीख तारीख चुकीची आहे तर त्यासाठी जर म्हणले की जाऊ द्या याला काय म्हणतात तर तसं व्हायने पुढं प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे ती लगेच चेंज करून घ्यायची. आणि त्यानंतर तुमचं संपूर्ण हे झाल्यानंतर फायनल मेरिट लिस्ट तुमच्या समोर येईल. ठीक आहे, फायनल मेरिट लिस्ट समोर आल्यानंतर तुम्हाला काही करता येणार नाही. डायरेक्ट तुमची फर्स्टचे म्हणजे तुमचा कॅप राऊंड फर्स्ट, मग त्याचा रिझल्ट असं होतं. नंतर प्रोव्हिजनल मेरिट नाही, फायनल मेरिट नाही, डायरेक्ट लिस्ट असतात. म्हणजे तुमचे कॅप राऊंड असतात. त्यामुळे तुम्ही पाहायचं आहे. आणि भरपूर जण म्हणतात फार्मसीचे, की त्याचं फार्मसीवाल्यांना सांगतो की तुमचे देखील लवकरच सुरू होणार आहेत ॲडमिशन ॲटेंड रजिस्ट्रेशन. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. फार्मसीचे काही विद्यार्थी असतील तर त्यांनी कमेंट करा फार्मसीचं काय आहे.
त्यांना देखील व्हिडिओ येणार आहे. लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला. सगळ्यात पहिली अपडेट ही आपल्या चॅनलवर आपल्या ह्याच्यावरती सगळ्यात पहिले नोटिफिकेशन पडत राहतं. त्यामुळे आत्ताचा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील याची माहिती होईल कशी असते प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. आणि फायनल मेरिट लिस्ट नंतर मी एक नक्की व्हिडिओ बनेल, त्यामध्ये तुम्हाला कॅप राऊंडची संपूर्ण माहिती या ठिकाणी देणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.